आणि आताची बातमी जितकी धक्कादायक तितकीच अचंबित करणारी आहे। ज्या मुलीसोबत संसाराचं स्वप्न पाहिलं त्याच मुलीसोबत मुलाच्या वडिलांनी पळून जाऊन लग्न केल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे। होणाऱ्या सुनेसोबतच वडिलांनी लग्न केल्यामुळे मुलाला मानसिक धक्का बसलाय। त्यामुळे मुलाने आता संन्यासी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान मुलाचं लग्न करण्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलामुलींची पसंती सुद्धा झाली। मात्र मुलीला बघताच वडिलांचं तिच्यावरती प्रेम जडलं। एकीकडे वडिलांनी मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली, दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या तयारीला सुद्धा लागले होते। मात्र अशातच मुलाचे वडील आणि होणारी सून यांच्यात प्रेमाचे संबंध जुळलेले होते। मुलगी देखील भावी पतीच्या वडिलांकडे आकर्षित झाली। त्यानंतर वडिलांनी सुनेला पळवून नेत तिच्यासोबत लग्न करून तिला घरी आणलेलं आहे। या अजब प्रकाराची नाशिकमध्ये चर्चा रंगलेली आहे। मात्र होणाऱ्या सुनेशीच वडिलांनी लग्न केल्यामुळे मुलाने नैराश्यात जाऊन वैराग्य स्वीकारलेलं आहे। ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तीच मुलगी सावत्र आई म्हणून घरी आल्यामुळे या तरुणाला मानसिक धक्का बसलाय। त्या मुलाने वेगळं राहत त्याने वडिलांशी संपर्क तोडलाय। सध्या या घटनेची चर्चा पूर्ण नाशिकमध्ये सुरू आहे। फॅमिली मला एकट्याला टाकून लग्नासाठी टाकून गेलेली आहे। माझी जी मला दिलेली स्वतःला बायको आहे ना, ती मला घ्यायला येत नाही आहे। त्यासाठी या गावामध्ये गुंतून पडलेलो आहे। वडील कुठे गेले? वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात नाही, सोडून दिलं मला। बरं बरं, म्हणजे वडील तुझ्या बायकोला घेऊन गेले? हो। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, खरं तरी धक्कादायक बातमीच म्हणावी लागेल नाशिकमध्ये जी घटना घडली आहे ती। अमित, खरं तर हा अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशा स्वरूपाचा हा सगळा प्रकार आहे। हे प्रकरण आजचं किंवा कालचं नाहीये, तर वर्षभर जुनं हे प्रकरण आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड जो आहे तो काही दिवसांपूर्वी झाला। याचं कारण आहे जो मुलगा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतो, ज्यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया दिली, तो या सगळ्या प्रकरणामुळे त्याची मानसिक संतुलन बिघडलं। तो ज्यावेळेला रस्त्यावरती राहायला लागला त्यावेळेला हा रस्त्यावर का राहायला लागला याचा ज्यावेळेला तिथल्या लोकांना विचारपूस काही करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला। आणि या धक्कादायक प्रकारामध्ये या मुलाला एक मुलगी पसंत पडली होती, त्याचं लग्न देखील जवळपास निश्चित होतं। मात्र त्याचेच वडील जे आहेत ते त्याची होणारी बायको घेऊन गेले आणि त्यांनी तिच्यासोबत लग्न केलं। या मानसिक धक्क्यामध्ये हा मुलगा होता आणि त्या मानसिक धक्क्यामध्ये तो पूर्णपणे देशोधडीला मिळाला आणि अशा पद्धतीने तो रस्त्यावरती राहू लागला। अशी सगळी ही स्टोरी आहे। सध्या नाशिकमध्ये या सगळ्या प्रकरणाची खमंग अशा प्रकारची जरी चर्चा असली तरी हा प्रकार मात्र अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे। त्यामुळे या मुलाला जो आता अशा पद्धतीने रस्त्यावरती राहतोय त्याला नेमकं कोण सावरणार, त्याला पुन्हा एकदा मूळ प्रवाहामध्ये कोण आणणार, हा सगळा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होतोय। निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बातमी बुलढाण्यातून होते। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा अहवाल आता समोर आलेला आहे। पाणी तपासणीच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। पाण्यामध्ये नायट्रेट क्षाराचं प्रमाण हे जास्त असल्याचं अधिकारी म्हणतात। तर 4% नायट्रेट तर 2100 इतकं क्षारांचं प्रमाण आहे। पाणी पिण्यायोग्य नसल्याची आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। आर्सेनिक आणि लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेमध्ये पाण्याचे नमुने पाठवण्यात आलेले आहेत। पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला आहे। पोलिसांकडून दादर कार्यालयामध्ये आणि मीरा रोडच्या कार्यालयात झडती सुरू करण्यात आली आहे। टोरेस कार्यालयाचा पंचनामा सुद्धा करण्यात येतोय। आतापर्यंत मीरा भाईंदर शहरातून 1,07,00,000ची रक्कम जवळपास फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे। स्वतः इन्व्हेस्ट केले होते की फक्त लोकांना तुम्ही? नाही, माझे पण होते मॅडम। 35-35 हजार मला आलेले होते ना, ते पण मी त्याच्यामध्ये टाकले आणि 10,000 वर मला 500 रुपये यायचे होते ते येत होते आणि त्याच्यामध्ये 7,000 रुपये माझे कव्हर झालेले आहे। बाकीचे पैसे आलेले नाही अजूनपर्यंत। आणखीन किती लाखांचं साधारणपणे तुमच्या सोबत जोडलेल्या लोकांचं नुकसान झालंय? भरपूर 40 लाख तर झालेलं आहे मॅडम नुकसान। तुम्ही एक एजंट आहात त्यात? मी एजंट नाही आहे मॅडम, मी एक आहे मेंबर, साधारण मेंबर आहे। मी लोकांना रिफर करायची,
बघा या आणि तुम्हाला बोनस भेटेल, तुमच्या घराचा खर्च निघेल, तुम्ही करा यासाठी. आणि त्यांची अपेक्षा होती करायचंय का नाही करायचं त्यांचा स्वतःचा डिसिजन होता. मी कोणाला फोर्स केला नाही की तुम्ही लावाच म्हणून काय बोललेला नाहीये. तुम्हाला जेवढी आठवड्याची इन्कम पाहिजे तुम्ही बघा आणि घ्या. आम्ही कोणाला फोर्स केलेला नव्हता, इकडे जबरदस्ती चाकू ठेवून कोणाला केलेला नव्हता या आणि करा म्हणून. मुळात तर जबरदस्तीचा मुद्दा नव्हता, पण ज्या वेळेला दाम दुप्पट पैसे येत होते त्यावेळेला ते रेग्युलर येत होते. एव्हरी टाइम रेग्युलरच यायचे, फक्त 2 आठवड्याचे आम्हाला पैसे आले नाही. जे पैसे यायचे होते ते आले नाही. त्याच्यासाठी आम्ही कंप्लेंट करायली, म्हणजे त्यांनी काय बोलल्या, तुम्ही सोमवारी या, बँक चालू होईल आणि आम्ही तुमचे पैसे देऊ, नॉर्मल होईल सगळं सिस्टम, तुम्ही काय घाबरू नका. आणि इकडे आले तर काय प्रॉब्लेमच वेगळा होता. नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना जोडण्याचं चेन मार्केटिंग, पिरामिड मार्केटिंगचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना या टोरेसमध्ये गुंतवणूक करायला सांगितली आणि त्यानंतर जे घडलं ते भयानक चित्र होतं. हा मोठा स्कॅम झाल्याचं पाहायला मिळतंय. आर्थिक गुन्हे शाखेकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाईला सुरुवात होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दादर येथील या शोरूमवरती सगळं पथक जे आहे ते येऊन पोहोचलेलं आहे आणि तपासणी सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ न्यूज हर्षदसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नगर जिल्हा सहकारी बँक भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. अनुभवाचं बोगस प्रमाणपत्र जोडलेल्या एजन्सीला भरती प्रक्रियेचं कंत्राट दिल्याचा आरोप केला जातोय. TCS, IBP सारख्या नामांकित कंपन्यांना डावलून वर्कवेल या अनुभव नसलेल्या एजन्सीला भरतीचं कंत्राट दिल्याचा आरोप आहे. याबाबतची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहेत. तसंच भरती परीक्षा पुण्यात कशासाठी आयोजित करण्यात आली असा आरोप सुद्धा केला जातोय. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती सुरू आहे. या नोकर भरतीचं काम जिल्हा बँकेने ज्या वर्कवेल कंपनीला दिलेलं आहे ती कंपनी फ्रॉड आणि बोगस कंपनी असून या कंपनीने परीक्षा घेण्याचं जे काही पॅनल आहे ज्याची नियुक्ती सहकार आयुक्त करतो त्या पॅनलमध्ये घुसण्यासाठी खोटी अनुभवाची प्रमाणपत्र सादर केलेली आहेत. त्याच्यामध्ये कराड नगर परिषद असेल, त्याचबरोबर धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती या नगर परिषदेचे जी काही अनुभवाची प्रमाणपत्रे आहेत ती खोटी आहेत अशी माहिती आम्हाला माहिती अधिकारातून मिळालेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलेला आहे. आकांनी भरपूर माल जमवलेला आहे. आका अंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे. आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावरती जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोर विकत घेतलाय ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी इतकी आहे. हा फ्लोर आकाच्या चालकाच्या नावावरती आहे असा दावा सुरेश धस यांनी केला. FC रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे. तिथं एक शॉप असं काढतायत. 7 शॉप आकाने बुक केलेत. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत. 6